नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्प स्टडीमध्ये. तर अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो, सविस्तर जाहिरात आलेली आहे महिला व बाल विकास विभागाची. तर यामध्ये पद आपल्याला माहिती आहे, शॉर्ट जाहिरात आपण पाहिलेली होती. तर त्यामध्ये संरक्षण अधिकारी गट क चं पद आहे. तर यामध्ये मित्रांनो सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तर यामध्ये किती पदे आहेत, प्रवर्गानुसार किती जागा आहेत, यासाठी परीक्षा शुल्क, परीक्षेचे स्वरूप, शैक्षणिक अर्हता काय लागेल, सर्व आपण माहिती पाहणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही संपूर्ण तुम्हाला PDF पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे. तर पहा, सविस्तर जाहिरात आहे. जनहित याचिका क्रमांक 152/2011 बाबत माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी महिला व बाल विकास विभागाकडील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक 6/11/2025 रोजी आदेश पारित केलेले आहेत. तर मित्रांनो, संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क चे हे पद आहे. त्यानुसार आयुक्त महिला व बाल विकास महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ आस्थापनेवरील संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क या संवर्गातील सरसेवा कोट्यातील रिक्त असलेली पदे भरण्याकरिता पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यात येत आहेत. या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म भरायची डेट पहा. यामध्ये फॉर्म भरायची डेट आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा सुरुवात दिनांक 8/12/2025 रोजी फॉर्म भरायला सुरुवात होईल आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक आहे 22/12/2025. तर यामध्ये मित्रांनो फर्स्ट डेट आहे 8/12/2025 आणि लास्ट डेट आहे 22/12/2025. जे महत्त्वाचे मित्रांनो परीक्षेसाठी फॉर्म भरण्यासाठी महत्त्वाचं आहे ते आपण पाहणार आहोत पॉईंट. तर यामध्ये प्रवर्गानुसार जागा पहा. यामध्ये वेतन श्रेणी जी आहे 19,900 ते 63,200 अशी वेतन श्रेणी असेल. यामध्ये संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क चं पद आहे. 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी आहे. तर यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 जागा आहे, अनुसूचित जमातीसाठी 1 जागा आहे, भटक्या जमाती क साठी 1 जागा आहे, भटक्या जमाती ड साठी नाही, विशेष मागास प्रवर्गासाठी 1 जागा आहे, इतर मागास वर्गासाठी 4 जागा आहेत, SCBC साठी 1 जागा, EW साठी 1 जागा आणि अराखीव जागा 7 अशा एकूण 17 जागांसाठी ही मित्रांनो सरसेवा भरती आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता. तर तुम्ही फॉर्म भरू शकता का पहा. शैक्षणिक अर्हतेमुळेच तुम्हाला कळेल तुम्ही फॉर्म भरू शकता का. तर संबंधित उमेदवारांनी दिनांक 22/12/2025 रोजी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव पूर्णतः धारण करणे अनिवार्य आहे. तर पदाचे नाव आहे संरक्षण अधिकारी कनिष्ठ गट क. शैक्षणिक अर्हता यासाठी लागेल कोणत्याही विषयातील पदवी लागेल मित्रांनो. तर 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी जी आहे 19,900 ते 63,200. तर मित्रांनो पहा, यामध्ये वयाची मर्यादा. तर वयोमर्यादा काय लागेल. तर यामध्ये दिनांक 22/12/2025 रोजी उमेदवारांच्या वयाची गणना करण्यात येईल. यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे वय. किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर मागासवर्गीय उमेदवारांसाठी यामध्ये किमान 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. तर यामध्ये पदवीधर अंशकालीन उमेदवार यांचीही दिलेली आहे. स्वातंत्र्य सैनिकाची, दिव्यांग उमेदवारांसाठी सरसकट उच्चतम वयोमर्यादा 25 वर्ष इतकी राहील. तर माजी सैनिक उमेदवारांसाठी ते तुम्ही पाहून घेऊ शकता. तर यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप पहा कसे असतील. संगणक आधारित परीक्षेद्वारे कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झामिनेशन CBT म्हणजे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या घेण्यात येईल. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास 2 गुण ठेवण्यात आलेले आहेत. तर संगणक आधारित कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नाकरिता प्रत्येकी 50 गुणांची याप्रमाणे एकूण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. शासन निर्णय सामान्य प्रशासन हा मित्रांनो दिलेला आहे. तर यामध्ये तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. किमान किती 45% गुण. तर सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय 4 मे 2025 मधील तरतुदीनुसार उक्त नमूद पदाकरिता मौखिक परीक्षा म्हणजेच मुलाखत घेण्यात येणार नाहीत. तर उमेदवारांची निवड सूची तयार करण्यासाठी तसेच ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दिनांक 4 मे 2025 मधील तरतुदीनुसार निश्चित करण्यात येईल. तर परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.
तर विविध सत्रातील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याची सामान्यीकरण समतुल्य करण्यासाठी नॉर्मलायझेशन मित्रांनो पद्धत आहे. संबंधित कंपनीकडून देण्यात आलेली सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित करण्यात येईल. सदर नॉर्मलायझेशन गुणांकन पद्धत सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थी यांनी नोंद घ्यायची आहे. तर यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी उमेदवारांच्या प्राप्त गुणांमधून कोणतीही गुण वजा केले जाणार नाही, तर निगेटिव्ह मार्किंग नाही. संगणक आधारित CBE परीक्षेची जे आहे स्वरूप खालीलप्रमाणे असेल. तर कसे असतील, यामध्ये ऑनलाईन परीक्षा 200 गुणांची, व्यावसायिक चाचणी मित्रांनो नाही यासाठी, तर एकूण गुण असतील 200 आणि वेळ असेल 120 मिनिट. तर यामध्ये परीक्षा कशी असेल ती आपण पाहिलेलं आहे. तर यामध्ये परीक्षा शुल्क पहा. खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फीस आहे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 900 रुपये फीस आहे. तर 10% सूट आहे यामध्ये. परीक्षा शुल्क हा ना परतावा आहे. तर सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या कार्यपद्धती व अटी शर्ती यामध्ये मित्रांनो दिलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून घेऊ शकता. यामध्ये तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलची लिंक देत आहे. यामध्ये तुम्ही अटी शर्ती तुम्ही मित्रांनो पाहून घेऊ शकता. त्यामध्ये संपूर्ण PDF टाकत आहे टेलिग्राम चॅनलवरती. तर माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. यामध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकता, यामध्ये दिलेले आहेत अटी व शर्ती.